संजीवराजांनी सगळी पार्श्वभूमी अनेक वेळा सांगितलेली आहे, अनेक वेळा तुमच्याशी बोललेले आहेत. तीच पार्श्वभूमी आज त्यांनी परत ज्या मागच्या स्टेजवरनं आणि नवीन जे काही घडत गेलं, आमच्या वार्षिक सभेनंतर जे काही घडत गेलं, आत्ताची जी स्पेशल वार्षिक सभा झाली, त्याचाही त्यांनी उहापोह केला. 2 प्रश्न आहेत. ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर संजीवराजांनी दिलं की वेळोवेळी शेअर्स पूर्ण करा हे आव्हान देऊनही बागायतदाराने काही त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता. काही लोक देत होते. खरं तर हे शेअर्स जी रक्कम राहते ही जसं बँकेची कर्ज त्यांच्या ऊसातनं जातात, ऊसाच्या उत्पन्नातनं, तसंच ती सिस्टीम आहे. पण आता ज्या पद्धतीने सभासद पुढे आले, त्यांना कळून चुकलं हे कारखाना, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा बंद पडायचं कारस्थान का रचलं गेलं, तर 6,000-7,000 टन असलेला ज्यांचा उपयोगाचा सराजा कारखाना क्षमता असलेला 9 लाख टन घालतो. ऊस कुठनं आणला जातो? माळशिरसमधनं ऊस आणला जातो. इथलाही तालुक्यातला ऊस कदाचित काही वेडे असतात, त्यांना थांबायचं नसतं, गहू हरभरा लावायचा असतो, ती लोक त्यांच्याकडे टाकतात. आम्ही काय बोललो कधी? त्यांच्या कारखान्याबद्दल मला तर बरंच माहिती, पण आम्हाला काही घेणं देणं नव्हतं. कारण मागंही मी तुमच्याशी मनमोकळेपणाने नेहमीसारखं बोललो. 85 सालपासून प्रल्हाद पाटलांच्या अर्थकारणाचा फुगा फुटणार आहे मी सगळ्यांना सांगत होतो. त्यांची कामाची पद्धत प्रल्हाद पाटलांची वेगळी होती. व्यापाराला ऊस पोतींची जे उत्पादन झालं नाही ती देऊन टाकायची आणि त्याच्यावर कारखाना चालवायचा, सीझन काढायचा, कसं तरी ही त्यांची पद्धत होती. ते चक्र जे होतं ते फुटलं. श्रीराम कारखान्याचं आपलं न्यू पॅटर्न शुगरवरचं वाटलं होतं. पत्रकार बंधूंनो, इथं पद्धत वेगळी आहे. म्हणजे मी श्रीराम कारखान्यात परवा बोललो, अतिशय डोक्याने हे वागतात. माझी खासदारांना किती डोकं दिलं आहे, बुद्धिमत्ता त्यांची IQ किती आहे मला काय माहीत नाही. परंतु पैसे कसे आणायचे, बँकातनं कुठनं काढायचे, कोट्यावधी रुपये, हे जे काही त्यांचं शास्त्र आहे हे अजब आहे. आणि म्हणून मी त्यांना मल्ल्याच म्हणत होतो. मल्ल्याने अशाच पद्धतीने बँका लुबाडल्या. काय करतात? त्यांचे वडील होते कैलासवासी हिंदूराव, 13 महिने खासदार होते. तेव्हा अडसूळ नावाचे अर्थमंत्री होते शिवसेनेचे. त्यांना फोन करायला लागला, हे बोललो आहे परवा तिथे. पण जनतेला हे परत कळायला पाहिजे की यांचा डाव कसा असतो. तूच संघ त्यांचा खाजगी निघाला, त्या भानगडीतनं निघाला. मी काय बोललो? मी पाणी आणण्यात मग्न होतो. मी काय त्यांच्या दूध संघात निघालो म्हणून मला सुखही नव्हतं आणि दुःखही नव्हतं. त्याचं काय झालं ते तुम्हाला कळलं. तो एक फार वेगळा विषय आहे, ज्याचा श्रीराम कारखान्याशी संबंध नसल्यामुळे मी काही त्याचा उपभोग करणार नाही. परंतु ज्याला त्यांनी विकला तो कुठे का गोटे तिरुमाली, हा आज तुरुंगात आहे, याच्यातनंच तुम्ही ओळखा की काय बांधलं. हे झाले खासदार. शिवसेनेतनं माझ्याविरुद्ध उभे होते, इकडे आले विलासराव पृथ्वीराज बाबा यांच्या नाते. का तर तेव्हा सत्ता काँग्रेसकडे होती. पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री, अतिशय पॉवरफुल पोस्ट होती. या संबंध नॅशनलाइज बँकेच्या चेअरमनच्या बदल्या ह्या पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे होत्या. लगेच त्यांच्याकडे गेले. त्यांनी फोन करायचा. आता ज्यांच्या बदल्या हातात आहेत त्या माणसाच्या तिथनं जर फोन आला आणि राष्ट्रीयकृत बँकेला 400-500 कोटी रुपये म्हणजे तीच धाडकी पत्ती आहेत. 1000 कोटी द्यायचे म्हणले तरी दिले. ठीक गोळा करायचे.
द्यायला कर्जाला तुम्ही सगळेजण जात. 100 रुपये कर्ज काढायला लागला तर 75 रुपयाची गॅरंटी तर ठेवायला लागते. मग यांनी परत डोकं वापरलं, व्हॅल्युएशनच करून टाकलं आणि ते त्या बँकांना मान्य करायला लावलं. माझं तर उघड आव्हान आहे की त्यांच्या कुठल्या तरी वर्षात साखरवाडीच्या एका कारखान्यात गुलाबराव मानेच्या 5 एकराचं त्यांनी घेतलं. हे 5 कोटी रुपये एकराने त्यांनी व्हॅल्युएशन दाखवून 20 कोटी रुपये उचललेत. ही दुसरी पद्धत. आपला कारखान्याचा व कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे हे मान्य करून त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा पहिलं त्यांनी गाठलं. इचलकरंजीचे जे आवाडे माझे मित्र आहेत राजकारणात, ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीत ते गेले. त्यांच्यावर दबाव टाकला. संजय बाबा हे बोलले नाहीत, आवाड्यांनी नाही, जर तुम्ही विचारलं तर ते कबूल करणार नाहीत, परंतु हा दबाव टाकला गेला. त्यांना सोडायला लावलं. अन्य कारणंही असतील, त्यांना तोटा झाला, अमुक झालं तमुक झालं ते म्हणतात, पण तो खरं कारण हेच आहे की या वर्षीचा सीझन हा ऊसच कमी आहे. बाळासाहेब आमचे शेंडे अभ्यासू माणूस आहे, 100 दिवसाच्या वर चालेल अशी परिस्थिती नाही. त्यांना ऊस मिळणार नाही आहे म्हणून हा बंद पाडायचा. संजय बाबा तुम्ही दोघांचा उल्लेख केला नाही. हे 150 आहेत अधिकारी, तर हे सगळ्यात घातकी कॅन्सर आहे. इथला कॅन्सरही नाही, सगळा आहे तो. इबोला आहे, करोना आहे, अजून काय काय नको नको ती व्हायरस त्याच्या डोक्यात. 2002ला कारखाना जेव्हा आमच्या ताब्यात आला तेव्हा हे सन्माननीय भोसले साहेब कुठे होते? माझ्या समजुतीने चिंचवड पिंपरी प्राधिकरणात ते मोठ्या संख्येने अर्थ खातं सांभाळण्यासारखं ते गोळा करत होते. तेव्हा का हो ते आले नाहीत पुढे, म्हणले की नाही मी चालवतो, माझी फार ओळखी आहेत, मी फार अभ्यासू आहे, मी आहेच आहे. आणि आता त्यांना कळायला लागलं की कारखाना आपल्याला घ्यायला लागणार आहे. आणि मग त्यांना सुचलं की बाळासाहेबांचे हे जे शेअर मतदार यादी गेली ह्यात हे ते 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 त्यांचं सगळे अर्ज फेटाळले गेलेत. हे शुगर कमिशनरकडे हे अधिकार असतात, साखर विभागीय आयुक्ताकडं, त्यांनी सगळ्यांनी फेटाळले. हायकोर्टात गेले, तो रिट पिटिशन आज पेंडिंग. हे सगळं केलं कोणी? आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन आणि मोठ्या मोठ्या जणी आरडाओरडा करून हेच ते सांगतात. जे मी बोललो, जे बाळासाहेब बोलले, जास्त मोजक्या शब्दात चांगलं बोलले ते की मयत सभासद, अमुक सभासद, चाकरी सभासद, अरविंदभाई इथं बसलेत, चाकरी सभासद कोणी काढलो? अरविंदभाई. तुम्हाला नवीन मुलांना माहीतच नाही काय बाण. कुसळी सभासद, चाकरी सभासद, हे ज्यांच्याकडं ऊस नाही, जमीनच नाही, त्यांना शेअर होल्डर करायचं ही पद्धत. ती काय फक्त श्रीराममध्ये आहे असलं नाही. श्रीयुत भोसले यांनी जो रिट पिटिशन केला आहे तो आता सुरू होईल. आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार साहेबांचा चेहरा तुम्ही नीट बघा. त्यांना गहिवरून आलं होतं की श्रीराम कारखाना आता चालू होईल, स्वराज्य कारखाना माझा बंद पडेल, त्याचा त्यांना आनंद झाला होता. आणि कारखाना बंद पडला, खाजगी कारखाना, तेव्हा मालकाला काहीच होत नाही हो, आर्थिक हेच नसते. मरतात ते शेअर होल्डर मरतात. हे गणित तुम्ही समजून घ्या. कित्येक कारखाने गेले, कित्येक इंडस्ट्री गेल्या, त्याच्यात मेलं कोण? संजय भाऊ, शेअर होल्डर मेले नाही, खाजगी खाजगी आऊट गेलेले आहेत. मी सांगतो ना तुम्हाला, मी किती उदाहरणं देईन तुम्हाला. हे ते यांच्याकडे शेअर होल्डरच नाही आहेत. शेअर आहे कोणाचे, यांचे कोणाला त्यांनाच माहीत. ते स्वतः असणार किंवा त्यांचे कोणतरी चमचे असणार. ते शेअर होल्डर नसले तरी 90% शेअर्स
मला वाटतं त्यांच्या घरातच आहेत, नवरा बायकोंच्या नावावर, अशी माझी समजूत आहे. काय काय असतं. दुसरे तिसरे जे शहाणे आहेत, जे आसूवाले आहेत, त्यांना आम्हीच पोचलो आहे. हा विषारी नाग आम्ही 60 वर्ष पोचलेला आहे. मला या विश्वास भोसलेबद्दल राग नाही, रणजितबद्दल तर अजिबात राग नाही, कारण तो काल दयनीय अवस्थेत हे सगळं जे बोलत होता आणि त्याला कळून चुकलं आहे. रणजितराव, तुम्हाला तुमच्या वाक्यातनं जाणवत होतं. तुम्हाला रामराजा आता चांगला वाटलं आहे. हे 50 वेळा त्यांना सांगितलं होतं. 1996 पासून सदाशिव केंद्राच्या बाहेर, ज्या घराबाहेर रात्री 4 वाजता तुम्ही दिलेल्या शिव्या, हे माझ्या डोक्यात अजून पक्क्यात. आणि तुम्ही माझं वय काढता की रामराजांना माफ आहे. अरे तुम्ही तर स्वतःलाच माफ करून घेतले. आदरगीजर रानात धुमाळ गुरुजीच्या पोराला मरमर मारलं होतं हे मला माहीत. हे राजकारण त्यापासून आम्ही तालुका बाजूला ठेवला. हे तुमच्यावर राग होता म्हणून नाही, तुमची प्रवृत्ती विकृती आहे, हे आम्हाला राजकारणात आणायची नव्हती. दुर्दैवाने ते घडलेलं नाही. 19 साली माझ्या आईवडिलांच्याबद्दल ह्याच्यात काय बोलले, काय संस्कृती दिसली, का मी विसरावं. त्याच सभेत त्यांचे धाकटे, आता सॉरी, त्यांच्यात धाकटं कोणी मोठं ते कळत नाही, पण आत्ताचे नगराध्यक्ष म्हणले आता आम्ही मालोजी बँक ताब्यात घेऊ, आम्ही ते करू, आम्ही हे. आपण तुम्ही काढून काहीतरी करा. काय केलं त्यांनी. ह्या स्वराज्य दूध डेअरीत हा गुटे का कुठे आला तेव्हा आत मशिनरीच नव्हती, ती आधीच विकली होती. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला कसं कळलं नाही, माझ्या तोंडातनं काय ऐकायचं असतं मला माहीत. या प्रवृत्तीला जर पलटण तालुक्यात वाढवून दिलं तर श्रीराम कारखाना असेल, त्याची खासदारकी असेल, अगदी मोदी साहेबांचे त्यांचे फोटो झळकत असतात, त्यांना तिथं मूछवाला म्हणतात, कोण राजासाहेब म्हणतात. आता हे कुठले राजासाहेब आहे ते माहीत नाही. पलटण हे एकच संस्थान होतं, मलटण काही वेगळं संस्थान असलं तर मला काय माहीत. विषय माझ्यापुरता एकच आहे, हे रामराजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुठेही काही तुम्ही करायचा प्रयत्न केला, सत्तेतनं तुम्ही जर दाबायचा प्रयत्न केला तर त्याच्या पुढं मी जाऊन सांगतो की देवेंद्र फडणवीसांचे माझे अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत. मला जुथं भेटतात कधी, आता 3 विधानसभेला मी गेलो नाही, पण माझी प्रकृती व्यवस्थित नव्हती. जेव्हा भेटतात, मी जर त्यांना मेसेज केले तर त्यांचे उत्तर आहेत. इतके माझे संबंध आज आहेत. त्यांना मी जाऊन सांगणार आहे की हे सगळं आम्हाला तुम्ही बोलायला लावत आहे, याची अप्रत्यक्ष किंमत त्यांना मोजायला लागणार आहे. आणि हे सगळे कोणाच्या नावाने ओरडत असतात, कोणाची ताकद घेतात हे सगळं जगाला कळून चुकलं. उद्या येणारच होते, मला वाटतं आले का नाहीत माहीत नाही. 19ला सभा आहे माननीय मुख्यमंत्र्यांची, असं मी ऐकलं होतं. 20 का 22ला होते माहीत नाही. मी वाट बघत होतो. सांगायचं तात्पर्य एकच आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मगरीचे अश्रू असतात ते माहिती आहे ना, तसं झालेलं आहे. शेतकऱ्याला त्यांची कारस्थानं उघडकीस आणली. शिवरूपरायांनी काम केलं. आता हे झालं स्वराज्यच. तुम्हाला किती मंडळींना माहिती आहे, बाळासाहेबांना विचारा. माळेगाव सहकारी साखर कारखाना मी आत्तापर्यंत बोललो नव्हतो कधी, मी बोलायची वेळ आली. पहिले 2 महिने कोणाच्या उसावर चालतो संतोषराव? आपल्या. हा कारखाना बंद पडला तर जसा त्यांचा फायदा होणार आहे तसा माळेगावचा होणार आहे, आणि त्याचे एजंट आजूला बसलेत. फलटण तालुक्याचं या खर्डेकर मंडळींनी काय केलं एवढं सांगा मला. एकाने उठायचं आणि सांगायचं की रामराजे तुम्ही खोटं बोलताय. तालुक्यासाठी यांनी काय केलं? फलटण एज्युकेशन सोसायटीत आम्ही घेतलं, श्रीराम कारखान्यात शिवाजीराजांनी आम्हीच घेतलं, त्यांचे जमिनी ओढून दिल्या शासनाच्या यांनी, ते आम्हीच केलं. त्यांना मानाची वागणूक दिली, घरातले आहेत म्हणून वागणूक दिली, ती आम्हीच दिली. आणि हा विश्वासघातकी माणूस केवळ हा एक, आणि दुसरा करप्ट माणूस, नैतिक आणि आर्थिकदृष्ट्या विश्वास बसल्यासारखा करप्ट माणूस नाही. त्याला म्हणा तुला काय माझ्यावर कायदेशीर कारवाई करायची कर, नाही साक्षीदार बाहेर काढल्याचं नावाचा रामराजे. विश्वासरावला लाज वाटायची कारण आता काय, त्या माणसाला किती बोललं तरी तो निर्लज्ज आहे. अशा विकृत माणसाला तुम्ही पुढे आणून, एक IAS, दुसरा उद्योगपती, तिसरा सावकार, यांनी काय फलटण तालुक्याचं होणार आहे. मला जी भीती होती गेले 5 वर्ष, ही वारंवार मी अप्रत्यक्षपणे बोलत होतो,
की करून तर ठेवलं आहे, मला जायला तर लागणार आहे, वय होणारच आहे, या सगळ्या न टळणाऱ्या गोष्टी होत्या. परंतु आम्ही काय केलं नाही एवढं सांगा मला. 2 कारखाने व्यवस्थित झाले, खाजगीकरण झालं का नाही हा वेगळा विषय. श्रीदत्त कारखाना इथं येण्याच्या आधी त्या प्रल्हाद पाटलांच्या न्यू पलटणची साखर हेच घेत होते. त्यांना 108 कोटीला व्यवहार ठरला होता की नाही सांगावं ना प्रल्हाद पाटलांनी, मला सांगावं ना. पाटील जे आज जॅकेट घालून फिरतात आणि जसं काय राजकारणात तज्ज्ञ असल्यासारखे बोलतात, यांनी तर काय केलं नाही एवढं सांगा. 5 कोटी रुपयाला 1 एकर जर गुलाबराव मानेचा दाखवला गेला नसेल तर वाटेल ते हारायला तयार आहे. त्याव हे तर तुम्हाला एवढंच सांगितलं. पाटलांची अजून एक मला सांगू का, त्यांनी एक नवीन थेअरी काढली. युजली साखर कारखान्याला पैसे कसे गोळा होतात ते तुम्हाला माहिती आहे. 7 बाऱ्यावर पीक कर्ज कोणाच्या, तुमच्या नावावर. पैसे कुठे जातात, शेअरला कारखान्याचे. कित्येक वेळा शेतकऱ्याला माहीतच नसतं की आपल्या 7 बाऱ्यावर, आणि तलाठी सामील, रेव्हेन्यू सामील, सगळं सामील. इथे काय तेच झालं आहे. प्रत्येक सीझनला तुला नोकरी करायची असेल तर 25 ते 30 हजाराची कर्जाची हमी त्यांना बाळासाहेब घ्यायला लागतं. नाही मी चिटबाईंचं सांगतो आहे तुम्हाला, लाखाची ही कर्ज काढली जातात. अहो या सद्ग्रस्तांनी मला उत्तर द्यावं. 4 वर्षापूर्वी मी नागपूर अधिवेशनात होतो, मला जळगावच्या एका आमदाराचा फोन आला. त्यांच्याकडे होते आदिवासी तोडणारी लोक, त्यांनी सोडून दिलं सीझनच्या मध्येच. का सोडून दिलं, ते 5 ते 10 टन ऊसाला वरणाला कट मारायचे आणि त्यामुळे साहजिक त्यांच्या ह्याच्यावर 10 दिवस उपाशी राहिले स्वराज्य कारखान्यात. त्यांचे जे मतदारसंघातले आमदार होते त्यांनी ते BJPचेच होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगितलं. त्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगितलं माझं ते तसं झालं तर माझे 12 वाजतील, माझं दिवाळ. देवेंद्र साहेबांनी काहीच केलं नाही. ते आमदार माझ्याकडे आले, म्हटलं बाबा माझं आणि त्यांचं काय जमत नाही, माफ करा. आता माझी माहिती अशी आहे की हे मध्यंतरी जे प्रकरण झालं त्यांच्या ऊस वसुलीचं, त्यांच्याकडं ऊस तोडीला माणसंच जाणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली. मी काय एवढं बोलतो आहे की त्यांना श्रीराम कारखान्याचं जे उफाळून आलेलं प्रेम आहे. मग आम्ही जेव्हा दारूला द्यायचं ठरवलं किंवा दारूनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट यांनी का नाही भरला, यांना कोणी थांबवलं होतं का, जाहिरात होती ना, का भरला नाही. आणि हा सगळा राग आहे हा माझ्यावर जेवढा आहे त्यापेक्षा जास्त आहे हा त्यांनी बोलून दाखवलेला आहे. हे आम्हाला दारू नको, हे सत्य तेवढंच खरं बोललेत. त्यांना दारू का नको आहे. श्रीदत्ताचे मॅडम जे आहेत, तुम्हाला मंडळी सांगतो मी, फारसं नाव त्यांना आवडत नाही. ते प्रीती रुपारेल मॅडम आहेत, या महानुभाव आहेत. या फलटणला नवीन नाहीत, महानुभाव पंथाला नवीन नाहीत. श्याम शास्त्रीच्या मठात कायम जाणारी ही व्यक्ती आहे. पहाटे 3:30 वाजता गीता वाचणारी व्यक्ती आहे. इतकी चांगली श्रद्धाळू भाविक ही व्यक्ती असताना ते त्यांचा व्यापार नीट करणार, पैशाला पैसा जोडणार. ती मंडळी काय सांगायचं तात्पर्य एकच आहे की अशी माणसं पलटणमध्ये आणली आहे, गेली आहेत की ज्यांना पैसा तर कमवायचा आहे परंतु रितसर मार्गाने कमवायचा. त्यांना त्रास. प्रल्हाद पाटलांनी त्यांचेच पैसे घ्यायचे. सांगायचं राहिलं, प्रल्हाद पाटलांचे एक फार मोठा भारा किस्सा आहे. गोडाऊन आहेत साखरवाडीचे, तिथं बाहेर थप्पी लागायची. कशाची, पोत्याची, आणि मागे काहीच नसायचं. बँका आल्या की तेवढंच दाखवायचे, सील मारलं की चालत. एक पोतं 4 वेळा विकले या बाबांनी. एकाने आदिवासी बडवले, शेतकऱ्याचे पैसे. यांनी यांचा कारखान्यावर आणि साखर धंद्यावर बोलायचे यांना अधिकार काय आहेत. बाकीचे सगळे डेली आत्ता सुरू झाला कारखाना की साखर धंद्याकडं, शुगर कमिशनरकडं आपलं क्रशिंग वगैरे कायम असतं, रोज द्यायला लागतं. माहिती एकदाही देत नाही, अजिबात देत नाही. द्या की म्हणावं. रिकव्हरी मुद्दाम कमी दाखवायची का, ते FRP कमी लागते म्हणून. हे अहो या किती गोष्टी असतात दुरस्ताच्या सांगू.
मी त्या आदिवासींनाच आणणार आहे. माझं डोकं फिरलं तर सरळ त्या आदिवासी टोळ्यांना आणेल. त्यांचे पैसे नाहीत, बागायतदारांचे पैसे नाहीत, ट्रकवाल्यांचे पैसे नाहीत, तोडणाऱ्यांचे पैसे नाहीत, त्यांच्यावर पोलिसी जुलूम, एवढं सगळं फलटण तालुक्यांनी सहन केलं. आणि तरी तुम्ही म्हणताय की श्रीराम कारखाना 2002ला जेव्हा कामगार गेटच्या बाहेर आले होते तेव्हा हेच महाराज पुढे आले होते, बाहेर न भरले तर मी पहिला दगड फेकीनी, त्यांची भाषणं आहेत. आणि आज श्रीराम कारखान्याचं यांना प्रेम वाटायला लागलं काय? आणि त्यासाठी ह्या माणसाला विरोध मी करणार म्हणजे करणार. त्याच्या मुलाबाळांचंच वाईट होईल ही माझी, प्रल्हाद पाटलाच्या इस्टेटी जाव्यात ही माझी इच्छा कधी नव्हती, राहणार नाही, माझी संस्कृती नाही. परंतु आपण एखादं चूक करतो, आर्थिक बोजा आपण घेतो, बँकांना आपण फसवतो, लोकांच्यावर आपण बलात्कारापासून सगळे आजार करतो. सावकारी 3%नी सोमवार पेठेत सावकारी चालत होती ती मी थांबवली. आणि तिकडं असोत तर 3%. आणि यांना म्हणायचं सरलष्कर काय? अहो काय अशी माणसं आम्ही या फलटण तालुक्यात मोठी केली आहेत. त्यापेक्षा आमचे सोमवारातले परवडले जण गरीब तरी होते. त्यांनी हा व्यवसाय केला तर पण स्वतःला 96 गोळी मराठा समजणारे आणि सरलष्करी पदवी लावण्याने सावकारी करावी, सरलष्करी घरालाच त्यांनी मग नाव तरी लावू नका. कमीत कमी दसरा आला की बोकड कापायला जातात दसरा चौकात. तुम्हाला माहिती आहे का? त्यांना माहिती आहे मी काय बोलतो. मान आहे त्यांचा बोकड कापायला, ते तरी करू नका. नगराध्यक्षांना म्हणा नगरपालिका नीट चालवा नका येऊ तिथं. फलटण ट्रेडरचं काय झालं आता मला बोलायला लावू नका. तेव्हाही माझ्याकडे लोक आलीत. मिनिस्टरने मला सांगितलं होतं की त्यांच्या हातात जाऊन देऊ नका. आम्ही काय केलं का? त्यांनी घेतली, त्यांनी बुडवली, काय केलं? तुम्ही सगळे चापचूप, मी दुर्लक्ष केलं. फलटण तालुक्यात 30 वर्ष घातलेली विकासाची दिशा असलेली आपण केली, परंतु माझं हे दुर्दैव आहे. मला जमलं नाही ते बारामतीच्या लोकांनी, शरद पवारांनी केलं की सर्वसामान्य माणसाला विकासाची संस्कृती मी दिली. ती आली इथं घडवता आली नाही, आमचं दुर्दैव आहे. इथं फक्त राजकारणच बघितलं आम्ही, आत्ताही राजकारणच बघतोय. गावागावात पाणी आल्याचं दुःख सुख नाही, याची बाजून याचा पाय कसा ओढायचा एवढंच चाललं आहे. बँकेतही तेच. आता बँक ताब्यात घ्यायला निघाली. बँक ताब्यात घेतली तर ज्या बँकेला 9 वेळा नाबार्डने पुरस्कृत केलेलं आहे, हे 9 महिन्यातही ठेवणार नाहीत. 9 महिन्यात. मला काय ते बाहेरच्या लोकांच्याबद्दल बोलायचे. अहो राजकारण तरी काय करतात, स्वतःच्या हिमतीवर करा. अरविंदभाई तुम्ही जुळणी जाणते म्हणून मला तुमचं नाव घ्यायला लागतं. किती वेळा बाहेरचे मिनिस्टर आणले हो मी मंत्री असताना. इलेक्शन केलं तर स्वतःच्या ताकदीवर, तुमच्या ताकदीवर केलेलं इलेक्शन आहेत. यांना मुख्यमंत्री लागतो, यांना पंतप्रधान लागतो, यांना अमोल. आज तुझं खाली काहीच नाही, सगळं वरनंच चाललं आहे ना बाबा. हे जे म्हणतात की रामराजांना सगळं माफ आहे म्हणून मी एवढं सगळं बोललो. आता त्यांनी माफच केल्याचा चान्स घेतला. अजूनही बोलले ना, अजूनही बघा त्यांनी म्हणून बोलाच तुम्ही. माझी आजही त्यांना चॅलेंज आहे की निलकंठराव जाण्याचे तुम्ही नातू असाल आणि इंदुरावचे चिरंजीव असाल, सामन्यात या. देवेंद्र फडणवीसांना घेऊन येऊ नका. मग तुम्हाला कळेल. पोलीस स्टेशनचं बाहेर पडलं नाही ऐकलं सगळं प्रोटेक्शन, मग स्वतःची लायकी स्वतःला कळेल आणि लोक त्याचीच वाट बघतायत. एवढं तुम्ही रणजितराव लक्षात घ्या. तुमचा दखल मी तुम्हाला पसंत नको. अजून 10-12 बँका बुडवायच्या असल्या तर या बुडवा. परंतु हे सगळं फुटणार आहे. जो फुगा साखरवाडीचा फुटला तोच उपळाचा फुटणार आहे. हे या आणि अशा माणसांना मी श्रीराम कारखाना द्यावा. विलासराव देशमुख मला म्हणले होते 4 चौकात, मान खाली घालायची वेळ आहे. तुम्ही कारखाना का घेर काय रे बिघडते, मला काय येतं. विलासराव देशमुख काय माझे संबंधच होते. मग कॉलेजमध्ये असल्यापासून मी ओळखतो का की तुम्ही कारखाना विकून टाका, व्याज वाढेल. म्हटलं साहेब विकून काय होणार आहे. मी घरी गेलो, त्यांना सांगितलं की साहेब आम्ही याच्याकडे असं बघत नाही, आमच्या आजोबांनी काढलेला कारखाना आहे,
करता आली तर मदत करा. बाहेर पडलो मी. कारखाना ताब्यात आला, आम्ही सगळे ओरडलो कारखाना आला म्हणून. नंतर संजीवांना कळलं की हे गणित ज्या कामगारांनी, तत्कालीन कामगारांनी चेअरमनच्या प्रेतयात्रा अरविंदभाई काढल्या का नाही एवढं सांगा मला. विसरलं कसं? अहो वाटोळी गेली या सगळ्यांनी या तालुक्याची. परत तीच लोक दुसऱ्या पक्षातनं, तिसऱ्या पक्षातनं समोर येत आहेत आणि त्यांना राज्यातनं ताकद दिली जाते. हे असं काही कारस्थान चाललं आहे का की फलटण तालुक्याने गतवैभव कधी प्राप्तच करू नये आणि यांनी म्हणायचं फलटण समोर आहे. कशा समोर होतं? फलटणचं ठेवलं काय या सदग्रस्तांनी? मला त्या महिलेबद्दल बोलायचं नाही, पण मला ते तेव्हाही पटलं नव्हतं आणि आजही पटत. फलटणची नेता म्हणून घेतो लोकांना की शेअर घ्या. पहिल्यांदा तुमचे शेअर किती आहेत, काय आहेत, पहिल्यांदा तुमचं बॅलन्स शीट हे लोकांच्या समोर जाऊन द्या ना, तेवढं करा. आणि जर तुम्हाला जर श्रीराम कारखान्याची एवढी इज्जत आली असेल आणि सहकारावर बोलत आहेत, स्वतः कारखाना काढला खाजगी, म्हणजे तुम्हाला सांगू, मला नाव घ्यायची आवडत नाही आहे. श्रीराम सहकारी कारखान्याला संजीवराजे त्याला साक्ष आहेत, विलास काकाही गेले तेही साक्ष आहेत. आम्ही आजीदारांच्याकडे गेलो होतो, राज्य सहकारी बँक. किती मिनटात बाहेर निघालो आपण संजीव? 15 मिनटं. आजीदारांनी सांगितलं आणि त्यांना काही मी दोष देत नाही. बँकच खलास झाली होती. इकडं आलो आम्ही, शिक्षकांच्याकडनं पैसे घेतले, व्यापाऱ्यांच्याकडनं पैसे घेतले कारखाना चालू ठेवायचा. आणि म्हणतात पहिल्यांदा रामराजांनी सहकार काहीतरी बोलले बघ. अहो 2002पासून यांनी सगळ्यांनी ठराव केलेला. मी मंत्रिमंडळात बसलो होतो, त्यांना झापडलं होतं की अजिबात राजीनामा द्यायचा. परिस्थितीच नव्हती. श्रीराम कारखान्याची पेपरवरली कर्ज आणि संजीवाबाई वार्षिक सभेत बोलले आणि बॅलन्स शीटच्या बाहेरची कर्ज ही आम्हाला माहीतच नव्हती. प्रत्येक सीझनला बाळासाहेबांच्या खुर्चीचे लिलाव निघालेत, बॉयलरवर जप्ती आली की नाही सांगा, अटक होण्याची वेळ आली. तेव्हाच हे कुठं होते मिस्टर मुच्छड? कुठं होते सांगा ना मला. हे सगळं जे डोळ्यातनं पाणी काढायचं ते कुठं बागे राहील. काल मला ते सगळं काल रात्री 9 वाजताच कळलं. झोप चांगली लागली मला. आता कसं वाटतंय की जन्मत नाही हे जाहीर व्हायला लागलं तसं ते चाललं आहे. आणि मला असं कळलं आहे की त्यांच्या नेत्यांनी त्यांना तेच जापडलं आहे. ह्याच्यातला अजून एक कुटील डाव असा आहे की सगळं या देवेंद्र फडणवीस यांना करायला लावून त्यांची पत्र बाहेर काढायचं पाप ह्यांनीच केलेलं. का करायचं? तर रामराजे चिडले तर काय होईल की हे हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे शेरे मारलेत ते रामराजेंनी त्यांच्यावर कंटेम्प्ट करावी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि मग देवेंद्रजन यांचं कायमचं फाटेल आणि मग आपल्याला कोणच काही बोलणार नाही. हे पाप आहे. आणि हेच मी देवेंद्र साहेबांना उद्या जर ते आले तर मी त्यांना चान्स मिळाला तर भेटून सांगणार. आणि मी त्यांना शेवटचा जो काही मेसेज केला होता देवेंद्र साहेब, आपल्या राजकारणात शेतकरी भरडला जाणार नाही आणि चुकीच्या लोकांच्या हातात तुम्ही केवळ ते पक्षाचे आहेत म्हणून सत्ता देण्याचा प्रयत्न करू नका. याच्यात बदनामी आपल्याला होती. त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस यांच्याकडं भाजपचा नेता म्हणून बघणारा माणूस नाही. मला 30 वर्षाच्या राजकारणात अनेक गोष्टी खटकल्या आणि कधीच पटल्या नाहीत. आणि महाराष्ट्राचा अवमान जो दिल्लीत होतो, शरदराव तेच बोलले परवा की महाराष्ट्राचा पंतप्रधान कधी होणार नाही. हा दिल्लीतला अपमान. तेवढी सक्षम व्यक्ती आजच्या पिढीत, आजच्या राजकारणात केवळ आणि केवळ फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी स्वतःला पक्षाच्या बांधणीत आणू नये, चांगल्या सुसंस्कृत लोकांच्याबरोबर राहावं, हा त्यांचा निर्णय. मी काही इतका राजकारणी नाही आहे की देवेंद्र साहेब मी राजकारण. त्यांच्या चौकटी, त्यांच्या राजकीय कंपल्शन असतील, कदाचित काय असेल ते असेल. परंतु दिल्लीत जाऊन राजकारण महाराष्ट्राचं काय? अहो 7 मंत्री मी बघितले दिल्लीच्या ह्याच्यात. काय केलं हो कोणी? 7 मंत्री होते एका मंत्रिमंडळात काँग्रेसचे. काय दिलं महाराष्ट्राला? माझ्यासमोर अजितदादा, मी कृष्णा महामंडळाचा मंत्री होतो, पृथ्वीराज चव्हाणांना म्हणलं की ओढा पैसे इकडं पश्चिम महाराष्ट्राकडं.
विलासरावनी मराठवाड्यात नेले तसे आपण नेऊ. मी आहे उपमुख्यमंत्री, रामराजे आहेत, काहीच नाही. ज्या पाण्यावर ते आज मिशा पेलत आहेत, हे हातात काठी बघितली ना. डोंगरात मी फिरलो आहे, स्वतः कुठं होते. हिंदुरावांचं स्वप्न होतं म्हणे, हिंदुरावांचं मोर्चा काढून. हिंदुरावांना त्यांची मर्यादा माहिती असल्यामुळे ते मोर्चेच काढत, ते काय मागे पडले नाही. जर धरणं झाली असती तर कधीच झाली असती हो. असे कित्येक मोर्चे आहेत. काय केलं या झुरळ गँगचं आत्ता? तेच तेव्हा झालं असतं जर स्वरूप कमी होतं. झुरळ काँग्रेसचं काय काय ते कॉक्रोच सरकार, हे अशी सिस्टीम आहे की ते काही करू शकतं आणि आताचं काही करू शकते. पण मला काही त्या विषयावर बोलायचं नाही. अशा लोकांच्या हातात सत्ता फलटण तालुक्यातली जाऊ नये, मी जाऊन देणार नाही. आणि त्यासाठी आपण मला दिलेल्याबद्दल परवानगी दिली की काही बोला, तुमचं वय झालं आहे. फक्त मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमचं वय डोकं कधी वाढणार आहे तेवढं आम्हाला सांगा. माझं वय वाढलं की नाही जगाला माहिती. तुमचं कधी वाढणार आहे? तुमच्यात सुसंस्कृतपणा कधी येणार आहे? मला त्या माणसाने एकदा काय विचारलं त्यालाही संजीवा साक्षीदार होते. हिंदुराव ते मला भेटायला आले होते. पेट्रोलवरची केस झाली होती 2004ला, तेव्हाच सांगतो. हे सद्गृहस्थ मला काय बोलावेत. साहेब तुम्हाला रामराजे, तुम्हाला इन्स्पेक्टरला शिवाय देता येतात का? म्हटलं मला नाही देता येत. हे त्याचं लक्षण, हे त्याचे परिणाम. आणि ह्यालाच मी म्हणत होतो की प्रशासकीय दहशत नाही आहे, ही प्रशासनाला घातलेली भीती आहे. प्रशासन दुबळं, कोर्ट दुबळं, जनता दुबळी, पत्रकार दुबळे. आता काय दुबळं व्हायचं राहिलं आहे? आणि 19 वर्षाचं 80 वर्ष 1980 माझं वय आहे 79. तो बाकी अजून दुबळा नाही. तो लढणार, शेवटपर्यंत लढणार. लोक बरोबर राहिली तरी लढणार, नाही राहिली तरी लढणार. आमच्या घराची ही संस्कृती आहे की आम्ही पराभव पत्करून फलटणच्या लोकांच्यासाठी परत येऊन हे सगळं ताळ्यावर आणलं आहे. आताही ताळ्यावर आलं आहे. आणि आता जर ताळा गेला, श्रीराम कारखाना बंद झाला तर काय होईल याचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा. साखर वाटेला जाऊन दम भरायचा. काय दम भरतात? तुमच्याकडे बघून घेईन, रामराजांना पैसे पाठवतात, मी CMला सांगेन. हे फोन आहेत याचा दूर असतात. अशा माणसांना तुम्ही जर खपवून घेणार असाल तर मी काय ते पचवून देणार नाही. मी जुलाबाचं औषध त्यांना पाजणार म्हणजे 5 वर्ष. माझ्यात जेवढी ताकद आहे तेवढंही या रणजित नाईक निंबाळकर या व्यक्तीला माझा दोष नाही, माझा विरोध नाही. त्यांचे जे संस्कार आणि प्रवृत्ती आहे ते माझं एवढंच घ्यायला पाहिजे. कष्टाने मिळत नाही म्हणून सगळं ओरबडायचं, ही जी त्यांची एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीला मी शेवटपर्यंत विरोध करणार. श्रीयुत माजी खासदार रणजित शिवाजी निंबाळकर, आपण सामन्यात या, इलेक्शनला सामना करा. तुम्ही जसं मला सांगता की रामराजांनी पहिल्यांदा चांगली बाजू घेतली, तुम्ही कधीतरी काहीतरी चांगली घ्या, काहीतरी आयुष्यात चांगलं करून दाखवा. फक्त 2 पोलिसच्या गाड्या आणि 4-5 कोटीची गाडी याने तुम्ही चांगलं दिसणार नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर हिंदूराव आमचा गरीब होता, तर हिंदूरावला जेव्हा भेटायचे आणि नीट असायचे तेव्हा माणुसकी असलेला माणूस होता. यांच्यात माणुसकीच दिसत नाही मला. हिंदूरावचं बाकीचं काही काय असं, परंतु तुम्हालाही त्याची सगळ्यांना कल्पना आहे. बिघडले असले तर काय कोणाचंच खरं नाही, परंतु हे तर कायम बिघडलेलेच असतात, कोणाशी सरळ बोलतात. आमच्याकडची लोक आता परतीच्या वाटेवर आहेत, तिकडे गेली आहेत ना, ती परतीच्या वाटेवर आहेत. आता त्यांचं काय होणार आहे? बहुतेक मला असं वाटतं की फलटण तालुक्यात आत्महत्येचं संख्या वाढायची शक्यता दाट आहे. अशी माझी आपली शंका आहे. माझ्या सकाळी लवकर उठतो मी, त्यामुळे माझ्या डोक्यात बरेच विचार असतात. त्यात असले विचार येतात की त्यांचं काय होईल. इथं लाड होतं, लाडाची सवय. तिथं लाड आहेत, इथं लाड होते, लाड पटले नाहीत, परवडले नाहीत, स्वार्थासाठी गेले, पदासाठी गेले. आम्ही आहे ते आहे, आम्ही आमचं सोडणार नाही.
तुम्हाला विरोध करत राहणार जोपर्यंत तुमची प्रवृत्ती आणि सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत तुम्हाला जे करावंसं वाटतं हे प्रामाणिकपणे ज्या दिवशी कराल त्या दिवशी मी म्हणेन की तुम्ही खरे हिंदूरावचे सुपुत्र आहात. हिंदूराव गरिबाच्या बाजूने लढणारा माणूस होता. हिंदूरावांना कोणाला किती या पिढीला माहिती मला माहीत नाही. त्यांच्या तोंडात कम्युनिझम असायचं, मार्क्सिझमचं माणूस होतं. हे किती जणांना माहिती. हिंदूरावचं बाकीचं सगळं होतं, पण हिंदूराव पुस्तकं किती वाचायचे माहिती आहे तुम्हाला. अशा माणसाच्या पोटी येऊन हे दिवटं कुठनं आलं आहे, कुठल्या योगावरही जन्माला आलं आहे कोणाला माहिती. आणि ते नेमकं पलटणमध्येच का आलं आहे हे मला काही कळत नाही. जायचं होतं दिल्लीला, मोदी साहेबांच्या उजव्या हाताला एक आणि डाव्या हाताला एक. अरे 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 अरे, तेव्हा तुम्हाला शुभेच्छा, तुमचे आभार. श्रीराम कारखाना तुम्हाला न मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना. चालू राहावी प्रार्थना. नाही, पण ते तर चालू राहणारच नाही, कधीच चालू करणार. स्वतःचं चालू होत नाही त्यांचं. काय तुम्ही सांगताय त्यांच्याजवळ आज काय परिस्थिती आहे तिथे. अहो त्यांचे बिलं काढलेलं ह्या माणूस बडवतोय गेलेला माणूस. तुम्ही मला सांगा, शेवटचंच मी बोलणार आहे. त्या शिंदेच्या नगरसेवकावर केस झाली ठाण्यात. बऱ्याच केसेस आहेत, बरेच आमदार आहेत, बऱ्याच जणांच्यावर केसेस आहेत. आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री गोरेसाहेब त्यांच्यावर केसेस आहेत. ह्यांच्यावर एकही केस नाही. का नाही? कोणाची हिंमतच नाही. तिथं निदान केस करण्याचं धाडस कोण करत होतं? इथं केस पोलीस चौकीपर्यंत जाऊच शकत नाही अशी देश आहे ते. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? ते नेहमी म्हणतात माझ्यावर कुठं केस आहे. नाही ना केस बाबा, करायला तर माणूस जिवंत राहायला पाहिजे. आणि शेवटचं मी सांगतो की मी काही हे सोडणार नाही. आणि आमच्या वाडवडिलांनी हे त्यागातनं मिळवलेलं आहे, दहशतीतनं मिळवलेलं नाही. आणि हे दहशतमुक्त पलटण करणं हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं ध्येय राहणार आहे. मला काय पार्टी नाही, कोण नाही, कोणाचा राग नाही, हे नाही, ते नाही, काय नाही. सगळे खरं सांगायचं राजकारणाला मर्यादा आहेत, लोकशाहीला मर्यादा आहेत. राजकारण ज्या पद्धतीने चाललं आहे त्या पातळीवर बोलू आपण. इथे त्या पातळीच नाही, ज्यांना पातळीच नाही त्यांना पातळी गाठायचं कसं सांगायचं, हाच खरा मुद्दा आहे. आणि हे पातळीहीन राजकारण ज्यांच्या मनात कायम आहे, दुसरा चांगला विचारच येत नाही. आता खरं खोटं माहीत नाही. स्वतःच्या भावाला म्हणे नगराध्यक्ष करायला 2 कोटी रुपये घेतले असं ऐकलं बाबा मी. म्हणजे खरं खोटं तुम्हालाच माहिती आहे. त्यांनी 2 कोटी कुठून आणले हा पुढचा विषय. आणि ते काय करतात तेच कळत नाही नगराध्यक्ष. आता तर काय सगळं चाललं आहे, टक्के ओके ते हां तर चालू आहे सगळं ओके. पत्रकार ओके, लोकसमाजाने सिमेंटचे रस्ते ओके, जे गरम म्हणतात बघा रस्त्याचं काय होतं. माझा विरोध नाही, काय होतं सिमेंटच्या रस्त्यात जे दोष होते ते म्हणून अरविंदराव तुम्ही ड्रायव्हर भेटायचं आयुष्य काढले. सिमेंटचा रस्ता होता का नव्हता? का तोडला आपण? बारामती ते पलटण सिमेंटचा रस्ता होता, किती जणांना माहिती आहे? हे काय आपल्याला नवीन नाही हो. तेव्हा ते करतायत, करून द्यायचे चांगले, त्याला काय माझा विरोध नाही. गडकरींचे माझेही चांगले संबंध आहेत. ते काय बोलतात त्यांच्याबद्दल त्यांना माहीत नाहीत. त्यांना वाटतं की नुसते फोटे काढून आणि गडकरींच्या बरोबर विमानात वरून त्यांचं मत त्यांच्याबद्दल चांगलं आहे असं म्हणत नाही. तेव्हा अशा अत्यंत सुयोग्य देवाने आपल्याला अशी व्यक्ती आपल्या तालुक्यात जन्माला घातली, त्याबद्दल देवाचे आभार. फक्त देवाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही ज्या महान व्यक्तीला आमच्या डोळ्यासमोर आणलेलं आहे, 10 पिढ्याचं नुकसान तो 10 मिनिटात करू शकेल अशी ताकद आहे. अशा माणसाला 200 वर्ष जगा आणि सगळ्या जगाचं वाटलं का तर त्याबद्दल बोलू नका. जी लोक हाताला शिरली आहेत ती तुमच्या वाईट आहेत, त्यांच्या हातात श्रीराम दिला गेला. हे चित्र इलेक्शन येईल तेव्हा मी सांगेन. ह्याचे सगळेच प्रताप मला माहिती आहेत. कसे माहिती आहेत? त्याच खात्यात मंत्री होतो ना.
मला माहीत नसणार तर कोणाला माहिती असणार. शिवरूपराजांच्याबद्दल तर मी क्लिअर बोललो. एक वेळ रणजित नाईक निंबाळकर परवडला, इथे काय मला परवडत नाहीत, अजिबात परवडत नाहीत. आस्थानीतला साप हा डेंजरसच असतो आणि ते आम्हाला कळलंच नाही हा साप आहे म्हणून. ही आमची अक्कल. आम्ही म्हटलं घरांदाजे फलाणे त्याच्याच धुंदीत, ते पण आणि त्याच्याच धुंदीत आम्ही पण. कधी पसार झाले आम्हाला कळलंच नाही. आता उद्या काहीतरी प्रवेश होता वाटतं. काय राहून द्या, कसं आहे. तुम्हाला फालतू वाटलं तर तुम्ही आत जाऊन बसा. मी हेच बोलणार आहे. आणि तुम्हाला मी खरं स्पष्ट सांगू का संजय बाबा, आपण फार सुसंस्कृतपणे वागल्याचे परिणाम आहेत. कोण घाबरतच नाही आपल्याला. धड कार्यकर्तेही घाबरत नाहीत, धड प्रशासनही घाबरत नाही, आणि जे विरुद्ध आहे ते नेमके उलटे आहेत. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर वेळेस म्हणता हे बोलू नका ते बोलू नका. बोलू नका नाही म्हणलं, आता संपत्ती. नाही नाही, तो नाही विषय. विषय एकच आहे, कुस्तीला उतरल्यानंतर तुम्ही लंगोटी लावलेल्या पैलवानाच्या समोर 3 पीस सूट घालून कुस्ती जिंकू शकत नाही. आपल्याला तेवढं नागडं होता येत नाही, परंतु तोंडाला तोंड हे दिलंच पाहिजे, आक्रमकपणेच दिलं पाहिजे. आणि जेवढी ताकद आहे ही लोकांच्यासाठी आपल्याला द्यायला लागणार आहे. संजूबाबांची आज्ञा झाली आहे मला की हे थांबवा. त्या आज्ञेला मी म्हातारपणी काय त्यांची आज्ञा मोडू शकत नाही. त्यामुळे आपले आभार. चहा पाणी प्या. चंद्रविलास असते तर मिसळही खायला घातली असती. चंद्रविलास त्यासाठी काका मी विचारत होतो की आहे का.